नमस्कार मंडळी, कोकणकर नम्रता ब्लॉग या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आम्ही चाललेलो आहे गावाला, आमच्या बाबांच्या गावाला चाललेलो आहे, बिळवस गावाला। तर ह्यासाठी चाललेलो आहे कारण तुम्हाला तर माहितीच असेल की आपल्या कोकण साईडला आहे ना श्री सातेरी देवी यांचं मंदिर खूप ठिकाणी आहेत। तर आमच्या गावी सुद्धा आहे हे मंदिर, जलमंदिर असं म्हटलं जातं त्यांना। तर आज म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी आहे ना त्या देवींची आहे ना जत्रा आहे। तर त्यासाठी आम्ही मुंबईहून सर्वजण गावी चाललेलो आहे। तर या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला सर्व मंदिराचा व्हिडिओसुद्धा येईल। तसंच आमच्या घरातून आहे ना म्हणजे गावामध्ये जेवढे पालव कुटुंब आहेत त्यांच्या प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक घरातून आहे ना म्हणजे जेवणाचं ताट जातं। तर ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर आम्ही आहे ना सकाळी जनशताब्दी या गाडीला बसलेलो, त्यानंतर आम्ही कणकवलीला उतरलो। कणकवलीला उतरल्यानंतर आहे ना आम्हाला घरी जाण्यासाठी आहे ना कमीत कमी 1 ते 1.5 तास तरी लागतो। तर त्यासाठी आहे ना आम्हाला प्रायव्हेट गाडी करून जावी लागते। तर आता आम्ही आहे ना आमच्या गावी चाललेलो आहे। रस्ते इतके खराब झालेले आहेत पावसामुळे, तर तुम्ही बघू शकता खूपच रस्त्यांची हालत पूर्णपणे खराब झालेली आहे। सगळ्या ठिकाणी खूप मोठमोठे खड्डे सुद्धा दिसत आहेत। पावसाळा असल्यामुळे ना रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकदम हिरवगार असं झालेलं आहे आणि ते बघायला खरंच खूप सुंदर वाटते। आणि गावी आल्यानंतर आहे ना वातावरणसुद्धा एकदम थंड वाटते, कारण मुंबईला थोडंसं एकदम म्हणजे गरमी वाटत होती, पण गावाला आल्यानंतर आहे ना वातावरण एकदम खरंच खूप थंड वाटते। तर देवीच्या ना जत्रोत्सवासाठी मुंबईवरून आमच्या घरात आहे ना कमीत कमी मुंबईवरून आम्ही आहे ना 40 जण गेलेलो। तर एवढ्या सर्व जणांचं जेवण तसंच नैवेद्याचं ताट हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच। तर नैवेद्याचं ताट आहे ना माझी आत्या आणि माझ्या भावाची बायको म्हणजे माझी वहिनी ह्या दोघीजणी आहे ना ताट घेऊन जात आहेत मंदिरामध्ये। हे आमच्या घरातलं ताट आहे। तसंच आहे ना श्री सातेरी देवी यांच्या मंदिराचा व्हिडिओ थोडासा काढलेला आहे, तर तो तुम्ही बघा पुढे। तर इथे आहे ना गावातील सर्व पालव कुटुंब जमा झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरातून आलेलं नैवेद्याचं ताट आहे ना देवीला दाखवण्यात येत आहे। त्यानंतर आहे ना आम्ही वडे बनवण्यासाठी घेतलेले, वड्यांचं कमीत कमी आहे ना 10 किलो पीठ मळून घेतलेलं, कारण घरामध्ये इतकी माणसं होती, कमीत कमी 40 माणसं तरी होती। तर त्या सर्वांसाठी 10 किलो तरी वड्यांचं पीठ मळून घेतलेलं। इथे बघू शकता तुम्ही एवढे वडे बनवलेले होते। त्यानंतर अजून बनवत होते सर्व घरातल्या बायका मिळून। त्यानंतर आहे ना आमच्या काकांनी आहे ना ह्या सर्व कोंबड्या पाळलेल्या, त्यांचा व्हिडिओ काढलेला मी। आणि खरंच यावेळी कोकणामध्ये एवढा पाऊस होता ना घरातून बाहेर कुठेच जाता आलं नाही। आम्ही विचार केलेला की आपण आहे ना मालवणला जाऊया। मालवणला गेल्यानंतर आहे ना तिकडे जे मासेमारी वगैरे मच्छी वगैरे विकली जाते, जे मच्छी मार्केट आहे त्या सर्वांचा व्हिडिओ करूया। पण खरंच यावेळी इतका पाऊस होता ना घराच्या बाहेर निघताच आलं नाही आम्हाला।
त्यानंतर आम्ही 2 दिवस राहिलो मालवणला. त्यानंतर आम्ही निघालो. तर हे आहे ना पूर्ण कणकवली स्टेशनचा परिसर आहे. तर तुम्ही हा व्हिडिओसुद्धा बघा शेवटपर्यंत.